ऐन आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीला प्रदूषणामुळे पुन्हा फेस। जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह। आळंदी देवस्थानसह वारकरी संतप्त। घोडबंदर किल्ल्याच्या आवारामध्ये आढळलं भुयार। पुण्याची पुरातत्व विभागाची टीम घोडबंदर किल्ल्यात दाखल। कल्याणमध्ये रेल्वेच्या कामाची पोलखोल। रेल्वे ब्रिजवरचं पाणी शिरलं रेल्वेच्या डब्यात। पुलाचं काम सदोष झाल्यानं ओढवली नामुष्की। डब्यामध्ये चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशांची तारांबळ। भिवंडीमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात। मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती। 14, 15 आणि 16 जुलै रोजी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या 7 शहरांमध्ये होणार परीक्षा। बिहारमध्ये आणखी एक पूल पडला। सिवान इथल्या गंडक कालव्यावरील जुना पूल पडला। पूल पडल्यामुळे वाहतूक बंद। पूल पडतानाचा व्हिडिओ व्हायरल। कालवा बांधताना योग्य ती काळजी न घेतल्यानं पूल पडल्याचा नागरिकांचा आरोप। दक्षिण अमेरिकेमधील चिलीमध्ये मालवाहू ट्रेनची दुसऱ्या ट्रेनला समोरासमोर धडक। 2 रेल्वे कामगारांचा मृत्यू, 9 जण जखमी। अमेरिकेतील अर्कान्सामध्ये एका किराणा दुकानामध्ये गोळीबार, 2 जणांचा मृत्यू। इस्रायलचा रफाह जवळील छावणीवरती हल्ला, किमान 24 जणांचा मृत्यू, 50 लोक जखमी। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1 रुपयांनी वाढ। काल मध्यरात्रीपासून दरवाढ लागू। अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन। 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। स्वप्नील जोशीच्या बाई ग चित्रपटाचा टीझर रिलीज। चित्रपट 12 जुलैला सिनेमागृहात होणार प्रदर्शित। मी एक संधी देतो, पण ही संतागुंतीची असेल तुझ्या। भाजपच्या बिहारमधील आमदार पदक विजेती प्रख्यात शूटर श्रेयसी सिंगची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड। श्रेयसीनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं। ऑलिम्पिकला जाणारी पहिली बिहारी महिला खेळाडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।